नमस्कार मित्रांनो, तर आज मी नाही का चिकन बनवणार आहे। तर तुम्हाला चिकनची रेसिपी दाखवते गावरान पद्धतीने। तर इकडे बघा, तर हे चिकन आणले अर्धा किलो। मी आता हळद वतून घेतली अगोदरच। मी थोडंसं आपल्याला लागेल थोडं मीठ टाकायचं एवढं, आणि पहिलं हे सगळं कालून घ्यायचं। असं चुलीवरचं आज चिकन बनवणार आहे मी, चिकन रस्सा। हे चुलीवर शिजायला ठेवलंय मी आता चिकन। हे आता थोडंसं चिकन ठेवून वरती मी थोडंसं पाणी ठेवणार आहे त्याला तापायला। ठीक, वरती मी हे ताट ठेवणार आहे आता झाकून, आणि आपल्याला लागेल तेवढंच पाणी घ्यायचं इथं। तर आपलं पाणी गरम झालेलं आहे मित्रांनो। तर यात मी ओतून घेते, यात ओतून घेते मी। असं एकदा हलवून घ्यायचं। हे बघा, आपलं असं चिकन झालं। अजून एक 5 मिनिट ठेवणार आहे मी। तर मित्रांनो, मी भाजीचं सामान घेतलंय एकदम। मी गावरान पद्धतीने बनवणार आहे, त्यामुळे मी जास्त सामान वापरणार नाही। तर हे असं कापून घ्यायचं। मी मिक्सरला लावायला लागले असं। माझं कापून झालेलं आहे। आता मी मिक्सरला लावून घेते एवढं। हे आपलं मिक्सरला वाटण करून झालेलं आहे मित्रांनो। तर आता मी कोथिंबीर आणते, यामध्ये कोथिंबीरची कमी आहे, तुम्हाला दाखवते कोथिंबीर। तर हे पहा मित्रांनो, ही आपली छोटीशी शेती आहे घरचीच। कोथिंबीर लावली आहे घरच्या घरी खायला। यातलीच मी कोथिंबीर तोडून घेते। हे बघा, मी आपली घरगुती कोथिंबीर तोडून घेतली आहे भाजीसाठी। अजून थोडी तोडते। ही कोथिंबीर आपली तोडून झाली। मी याला कापून घेते खालचं हे बुड। कोथिंबीर अजून मसाला आणायचा आहे मला। ओके, हे बघा मित्रांनो, आपण शिजलंय का बघून घेतो मी। शिजून झालंय, भाजीला फोडणी देते मी। हे चिकन ताटात काढून झालंय माझं मित्रांनो। तर आता पातेलं ठेवलंय मी चुलीवर गरम कराय। तेल ओतून घेते। हे तेल ओतून घेतलंय मी। यामध्ये आता जे आपलं वाटण झालंय कुठून ते टाकते मी यामध्ये। आपलं तेल गरम झालेलं आहे, असं टाकायचं आता। दिसतंय ना? थोडंसं खोबरं टाकून घेते मित्रांनो। मसाला पुडी, हे गावरानची आपलं हे आहे चटणी, यामध्ये टाकून घेतले मी। हे आपलं शिजून घेतलेलं यामध्ये टाकायला लागले मी। हे बघा मित्रांनो, आपली भाजी झालेली आहे एकदम गावरान पद्धतीने। तर याला थोडं उकळी येऊ देते। उकळी येऊन झालं ना मग जेवू आपण। माझी भाजी बनवून झाली मित्रांनो, वाढून घेते। हे बघा, हे आपलं बनवून झालेलं आहे। तर आता मी जेवण करते। ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते। ठीक आहे मित्रांनो, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। बाय।